मुळाच्या माशा चावल्यामुळे आपल्या दवाखान्यामध्ये आता अर्ध्या तासापूर्वी म्हणजे 12:30 पावणे 1च्या दरम्यान 7 ते 8 पेशंट ॲडमिट झाले होते। त्यातल्या एका पेशंटच्या दोन्ही कानामध्ये माशा आणि नाकामध्ये पण मुळाच्या माशा होत्या, त्या आपल्या इथं काढल्या गेल्या। त्यांचे काटे काढून त्यांना हिंगोलीच्या सरकारी दवाखान्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटलला रेफर करण्यात आले आणि बाकीच्या पेशंटची ट्रीटमेंट आपल्याकडे चालू आहे सध्या। मध्ये गेलो होतो आता अर्ध्या तासापूर्वी खालचा पत्र काढण्यासाठी, तर तिथे जशी आतमध्ये गेलो गाडी पार्किंग केली आणि माझ्या अचानक एवढ्या मधमाशा म्हणजे डोक्यावरती फिरायला लागल्या की विचारू नका, आणि वर बघायला गेलो की मधमाशा होत्या आणि एवढ्या मला चावल्या की विचारू नका। आणि बाहेर माणसं वगैरे पण कोणी सांगायला तयार नाही काय आहे काय नाही। आजूबाजूला सगळ्यांच्या खिडक्या दरवाजे बंद, ऑफिसचे वगैरे जे 4 व्हीलरमध्ये माणसं बसले त्यांनी पण आपल्या खिडक्या दरवाजे बंद केला, कोणी सांगायला पण तयार नाही की असं आहे तसं आहे काय जे। तहसीलदार साहेबांनी शिपाई बाहेर ठेवायला पाहिजे होते, झेंडे काहीतरी निशाणी करायला पाहिजे होती, इकडे येऊ नका म्हणून लाल झेंडा काहीतरी लावायला पाहिजे होता। पूर्ण माझं तोंड फाडून खाल्लं त्या माशानं, त्याचे जिम्मेदार तहसीलदार साहेब आहेत।